नमस्कार. जय हिंद मित्रो. मी वैभव माळोदे, LIC एजंट आणि फायनान्शियल ॲडवायझर. LICमध्ये बचत करणे, नियमित बचत करणे 1956ला एक कायदा आला होता, ज्या अंतर्गत शिक्षण 7 नुसार भारतीय लोकांना, भारतीय नागरिकांना बचतीची सवय लागावी आणि त्याचा एक इन्शुरन्स कव्हर असावा या हेतूपायी LICची स्थापना करण्यात आली. आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत LIC अविरत काम करत आहे आणि दरवर्षी प्रोग्रेस होत आहे. LICचाही होत आहे आणि कस्टमरचाही होत आहे. फक्त गरज आहे योग्य मार्गदर्शनाची आणि बचतीची. LICमध्ये बचत करणं हा एक संस्कार आहे. मोठ्यावर बी होणारा संस्कार आणि छोट्यांवर पण होणारा संस्कार. ज्या वेळेस घरामध्ये एखादी पॉलिसी चालू असते त्यावेळेस प्रत्येक 6 महिन्याला 12 महिन्याला ज्यावेळेस आपण तो प्रीमियम भरतो त्यावेळेस घरातला मुलगा मुलगी जे छोटाले आहेत ते बघतात की आपले वडील नेमका पैसा कुठे बचत करत आहेत, योग्य ठिकाणी बचत करत आहेत का. आणि कळत ना कळत त्यांच्यावरती संस्कार होतात, बचतीचे संस्कार होतात. हे बचतीचे संस्कार त्यांना आयुष्यात खूप मोठं बनवतात. म्हणून बचत घरामध्ये करा. आता मला एक 6-7 वर्ष झाले क्षेत्रामध्ये. माझा अनुभव असा आहे की ज्या लोकांच्या बचती पहिल्या चालू होत्या त्यांना जास्त आम्हाला कन्व्हिन्स करायचं किंवा जास्त सांगायची गरज पडत नाही का, कारण त्यांना सर्व गोष्टी माहिती असतात. पण जे लोक नवीन असतात यांना आम्हाला खूप समजावून सांगावं लागतं, खूप कन्व्हिन्स करावं लागतं. त्यावेळेस ते कुठं तयार होतात. म्हणून आजपासून थोडी बचत चालू करा. योग्य ठिकाणी गुंतवणूक. हे कळत न कळत आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार होत आहेत. याचा फायदा त्यांना सुद्धा आयुष्यात 100% होणार. मुलाचा एज्युकेशन फंड असो किंवा मुलीचं लग्न किंवा स्वतःसाठी रिटायरमेंट प्लॅनिंग, LIC इज द बेस्ट. कारण LIC देते गॅरंटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गॅरंटी देत आहे. LICमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, मिळणारी रिटर्न, इन्शुरन्स या सगळ्या गोष्टीला गॅरंटी गव्हर्नमेंटची. तर देरी कशासाठी, कारण ही प्लॅनिंग केलेली कधीही चांगली. आणि सध्या तर हे मार्च एंड सेशन खूप छान आहे, कारण पिकं पाणी निघलेले असतात, थोडाफार खिशामध्ये पैसा आलेला असतो, गुढीपाडव्याला आणखी पैसा जवळ असतो. ह्या पैशातून थोडीफार बचत केलेली केव्हाही चांगली. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे 100 रुपये असतील, तुमचं उत्पन्न 100 रुपये असेल तर त्याच्यातून फक्त 20 रुपये, जास्त नाही म्हणत, फक्त 20 रुपये बचत करा. तुमच्यासाठी करा, भविष्यासाठी करा, लेकरा बाळांच्या भविष्यासाठी करा, स्वतःच्या भविष्यासाठी करा. पण थोडीफार बचत करा, कारण ही बचत आयुष्यात तुम्हाला खूप मोठं बनवेल. आणि जर बचत नाही केली ना, बचत नाही मागं पडत, पैसा मागून बचत होणारच नाही. आयत्या टायमाला पैसा तुम्हाला कुठून तरी गोळा करावा लागणार, कर्ज घ्यावं लागणार, थोडी प्रॉपर्टीचा हिस्सा विकावा लागेल आणि पैसा उभा करावा लागेल. भविष्यामध्ये ही वेळ येऊ नये म्हणून आजपासून बचत करा, कारण तुमच्या हक्काची बचत आहे. 2 वर्षानंतर कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. 80 पैसे रेट ऑफ इंटरेस्टनं आपल्याला LIC कर्ज देते. कोणत्या कंडिशनवर देते, तुमचा इन्शुरन्स सुद्धा चालू राहणार. ह्या कंडिशनवर तुम्हाला कर्ज सुद्धा मिळतं. खूप काही याच्यामध्ये फायदा आहे. या 1 to 1 एकदा माहिती करून घ्या. तुमचा जो कोण कन्सल्टंट असेल, जो कोण सल्लागार असेल, त्याच्याकडून माहिती घ्या आणि गुंतवणूक करा. थोडी गुंतवणूक तुम्हाला खूप मोठा परतावा देऊन जाते. आता गव्हर्नमेंटनं खूप काही बचतीच्या स्कीम आणलेल्या आहे. जसं की आपलं बचत खातं असतं, बचत करता येते, PPF अकाउंट असतं, सुकन्या समृद्धीचं खातं आहे, LIC आहे, LICचे वेगवेगळे प्लॅन आहेत, पोस्टाचे वेगवेगळे प्लॅन आहे, RD खाते, रिकरिंग डिपॉझिट म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा बचत करता येते. आता LICचा एक FD प्लॅन आलेला आहे, किमान 5 वर्ष फिक्स्ड डिपॉझिट 8.5% गॅरंटेड. असं तो 31 मार्चला बंद होऊ राहिला आहे, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गॅरंटी 8.5% रिटर्न गॅरंटेड आहे. तर असे वेगवेगळे योजना आणतं गव्हर्नमेंट, का पैशाची बचत व्हावी. आणि आपण किती बचत करतोय हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, की आपण पैशाची बचत किती करतोय. बघा, बचत होत नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. या भेटा आणि माहिती घ्या की तुम्ही कशा प्रकारे बचत करू शकता आणि त्याचा तुम्हाला फायदा कसा आहे. प्रत्येक सल्लागारांना तुम्हाला सल्ला द्यायला आनंदच वाटतो. माझं नाव वैभव माळोदे, मुक्काम पोस्ट पाणेवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. माझं ऑफिस जालना या ठिकाणी.
मला झाले 7 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये. माझं शिक्षण बी ह्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे आणि खूप बेस्ट काम करतो आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.